मान्यच केलं. हा, तिला काही काम बी नाही. तिला काय फक्त ती जिल्ह्यात जाऊन काम बिचारी करून घेते. Yes. हा, आणि त्याच्यामुळे लेकराचं कल्याण होतं. एक काम झालं. दुसरं, एकदम सोपं जातं कक्ष असल्यावर. शिंदे साहेबांनी ती संकल्पना राबविली होती. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणजे मागचे. परत हे म्हणायचे मी मुख्यमंत्री नाही का, तुमच्यातलं जोडा ताडी त्याला मी तरी काय करू. तर शिंदे साहेबांनी जे कक्ष स्थापन केले आणि अभियान पण केलं 2 डायरेक्ट गाव लेवलवर. यादी ग्रामपंचायत चिटकायची नोंदी निघालेल्या आणि गावातच वाटप प्रमाणपत्र. आणि कक्ष स्थापन केल्यामुळं नोंदी मिळाली की ताबडतोब प्रमाणपत्र मिळायचं. फक्त एक हे घरगुती लिहून ठेवायचं असलं तुम्हाला ठेवा, किचकट अटी घालू नका म्हणा काही जातीवादी अधिकाऱ्याला. नाही इथलं नाही, मी तुम्हाला जनरल राज्याचं सांगतो. शिंदे समिती राज्यात काम करणारे, मराठवाड्यात नाही, पुऱ्या राज्यातल्या नोंदी शोधणारे. मी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खानदेशन हे करू शकत नाही. राज्य आमच्यासाठी पुरं राज्य आमचं. त्याच्यामुळे तिला शोधायचं तर काही अधिकारी हेच आण तेच आण, तो आजाचा टिशी आण, तो पंजाचा. वंशवळ समितीने वंशवळ जुळलेली कशाला नाटकं करतो. असं जाणून बुजून करणाऱ्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा. 2 अधिकारी तसे आहेत, एक आहे बीडला आणि एक आहे धाराशिव. हे 2 लय शाने आहेत. कोण आहेत आता नावं आम्ही तुम्हाला टाकू व्हॉट्सअपवर, पोरं सांगतात आमच्या लक्षात नाही. बीडला कोणतरी लेडीजच आहे आणि धाराशिवला कोणीतरी, ती देतच नाही. काही करा तिला, त्याच्यापेक्षा तिला बडतर्फ केलेलं बरं. बडतर्फ हे बदल्या करून पाठवून काहीच उपयोग होत नाही. शेवटी काय ना, कुत्र्याचं शेवट वाकडत किती फुकणी घातली तरी ते काय सरळ होत नाही. हे नकोच आहेत असली कीड. चांगल्या प्रशासनाला डाग लावते ती.